नंदादेवी हे नाव सध्या चर्चेत आहे. चर्चेचं कारण म्हणजे सध्या भारतात गॅसचा तुटवडा होत असताना हे जहाज एलपीजी घेऊन गुजरातमधील वाडीनार बंदरावर पोहोचलं. गल्फकडून निघालेली नंदादेवी एलपीजी शिप युद्ध सुरू असताना आणि स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये तणाव असताना मिसाईल आणि ड्रोनच्या धोक्यातून वाचून भारतात कशी पोहोचली, नंदादेवीचा प्रवास कसा होता, किती माल या शिपमधून आणला गेला. स्टेट ऑफ हॉर्मझ एक सागरी मार्ग आहे, पण याची इतकी चर्चा का होते? चला या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. जर आपल्याला कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब मला अजून चांगलं कंटेंट बनवायला प्रेरणा देतो. तर सर्वप्रथम जगाच्या नकाशावर भारत आणि स्टेट ऑफ हॉर्मुझ आपण बघूया. तर हा आहे जगाच्या नकाशावर तेल वाहतुकीचा सागरी मार्ग आणि इथे बघू शकता 33 किलोमीटरचा स्टेट ऑफ हॉर्मुझ. स्टेट ऑफ हॉर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऑइल रूट मानला जातो. दररोज जवळपास 20% जागतिक कच्चा तेल आणि मोठ्या प्रमाणात LNG याच स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जातं. भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया अशा अनेक देशांचा एनर्जी सप्लाय या मार्गावर अवलंबून आहे. पण गेली काही दिवसात या परिसरात हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये तणाव वाढल्यामुळे इराणने तिथे कडक नियंत्रण केलं होतं. त्यामुळं जहाजांना सरळ मार्ग मिळत नव्हता. पण 13 मार्च रोजी भारताने चर्चेद्वारे काही जहाजांसाठी सुरक्षित मार्ग मिळवला आणि या धोकादायक आणि युद्धजन्य परिस्थितीतून भारताची जहाज नंदादेवी याच मार्गाने प्रवास करत भारताकडे पोहोचली. आता प्रश्न पडला असो की किती माल या शिपमधून आला, तर शिपमध्ये जवळपास 46,500 मेट्रिक टन LPG आहे आणि यामुळे भारताला गॅसचा सप्लाय सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.